बाहेरून क्रिस्पी आतून मऊ अशी कोबी वडी खाल्ली आहे का? इथे मी कोबी घेतलाय, एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. 2 वाटी कोबी, 2 हिरवी मिरची, 2 ते 3 चमचे तीळ, 1 चमचा सुकी चटणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव वाटी रवा आणि पाऊण वाटी बेसन. 2 वाटी कोबीसाठी बरोबर 1 वाटी रवा आणि बेसनाचं प्रमाण होत आहे. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हळूहळू पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं. मी सुक्या चटणीसाठी थोडा पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, डाळे आणि मीठ असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. बरोबर 1 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. जास्त पातळ करायचं नाही. जास्त पातळ केलं तर कोबी जास्त ओव्हरकुक होईल आणि वडी आपली एकदमच सॉफ्ट होईल. कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं. वरून तांदळाचं पीठ भुरभुरायचं. कोणतंही पीठ वापरलं तरी चालेल. पीठ लावल्यामुळे वडी निघताना सहजपणे निघते, चिटकून राहत नाही. आता कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकर एकदम थंड झाल्यानंतरच वडीचं भांडं बाहेर काढायचं आहे, म्हणजे वडी कोरडी राहते. वाफेचं पाणी वडीवरती साठून राहत नाही. वडी चांगली शिजली आहे आणि कोरडी पण आहे. सुरी सगळीकडे गोल गोल फिरून घ्यायची, म्हणजे बाजू रिकाम्या होतात. उभे कट मारून घ्यायचे. काट्याच्या चमच्याने वडीचा भाग अलगद उचलायचा. डाएटवर आहात तर अशीच वडी कापून खाऊ शकता. चविष्टच लागते. चौकोनी आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे. मी इथे शालो फ्राय करते म्हणून जास्त जाड तुकडे करत नाही. तुम्ही वडी तळणार असाल तर तुकडे थोडे मोठे करा. पॅन गरम झाला की 2 चमचे तेल घालून मध्यम आचेवर वडी भाजून घ्यायची. दोन ते 3 मिनिटांनी बाजू उलटून दुसरी साईड देखील कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची. कोथिंबीर वडी आपण फोडणी घालून केली होती. इथे आता आपण हे शालो फ्राय करतो. कोथिंबीर वडीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. बाहेरून क्रिस्पी आतून मऊ, एकदम वेगळी आणि टेस्टी रेसिपी आहे. तुमची फेवरेट वडी कोणती? कोथिंबीर वडी, अळू वडी की कोबीची वडी? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. प्रचंड सोबत स्वतःचीही.